नमस्कार. मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बनवत आहोत हिरव्या मुगाचे हेल्दी आणि मस्त खुसखुशीत लाडू. अतिशय पौष्टिक असतात, बनवायला तर सोपे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कमी तुपामध्ये कसे बनवायचे त्यासाठी एक ट्रिक मी समोर तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असे हे पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू बनविण्यासाठी मूग घेतलेले आहेत. हिरवे मुगाची आज आपण लाडू पाहणार आहोत, त्यामुळे हे मूग स्वच्छ आपल्याला इथे धुवून घ्यायचे. तर त्यासाठी मी एक चाळणी घेतली आणि त्या चाळणीमध्येच पाणी टाकून नळाखाली हे मूग स्वच्छ धुवून घेते. मूग वापरण्यापूर्वी स्वच्छ निवडून घ्यायचे. त्यामध्ये जे काही खडे किंवा कचरा असेल तो काढून घ्यायचा. आणि हे स्वच्छ निवडलेले मूग आपल्याला इथे आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे आपले हे मूग 2 पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत. त्यामुळे त्याला लावलेलं जे काही पावडर किंवा धूळ होती ती पूर्णपणे निघून गेली आणि अगदी स्वच्छ असे मूग इथे तयार झालेले आहेत. असे हे मूग आपल्याला हलकेसे सुकवून घ्यायचे आहेत. आता उन्हाळा असल्यामुळे सुकतात, परंतु जर पावसाळा किंवा हिवाळा असेल तर न सुकवतासुद्धा वापरता येतील. मूग सुकेपर्यंत आपण त्यासाठी लागणारे तयारी करून घेऊ. तर मी इथे 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 काजू काढून घेतले. याचे आपण पहिल्यांदा तुकडे करून घेऊ. आणि हे बघा, इथे हे काजू आणि बदामाचे असे तुकडे करून तयार झालेले आहेत. हे काजू बदाम आपण बाजूला ठेवून घेऊ आणि आता मूग बघू. आपले मूगसुद्धा इथे बऱ्यापैकी सुकलेले आहेत. पूर्णपणे सुकलेले नाही आहेत, अजूनही पाणी आहे, पण काही हरकत नाही. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पुढील रेसिपी करण्यासाठी आता आपण गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवून घेतली. गॅस सुरू करून घेतला. आता त्यामध्ये हे मूग भाजून घ्यायचे. मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे मूग इथे भाजून घ्यायचे आहेत. 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान आपले हे मूग भाजले गेलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला भाजताना ते थोडेसे जड वाटतात आणि आता तुम्ही बघा अगदी छान हलके असे वाटतात आणि मस्त सुगंध या मुगाचा सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे मूग आता इथे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. मूग लवकर थंड व्हावे म्हणून चाळणीवरती काढून घेऊ आणि परत कढई गॅसवरती ठेवून आपण गॅस सुरू करून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा भरून तूप घालून घेऊ आणि मंद आचेवरती आपण जे ड्रायफ्रूट्स आपण असे कट करून घेतले ते ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ. म्हणजे हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकतात. तसंच मी यामध्ये पंपकिन सीड्ससुद्धा घालून घेते. तुम्ही आपल्या आवडीने आणखी कुठले ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता. आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या ड्रायफ्रूट्सचा रंग हलकासा चेंज झालेला आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ड्रायफ्रूट्स परतून झाले. आता आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. तर जेवढे आपण मूग घेतले त्याच्या अर्धी इथे साखर मोजून घेतलेली आहे. आता ही साखर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची आपण पावडर तयार करून घेऊ. आणि हे बघा, इथे आपल्या साखरची छान पावडर तयार झालेली आहे. आता ही पावडर आपण बाजूला ठेवून देऊ. आपले मूगसुद्धा इथे आता पूर्णपणे थंड झालेले आहे. असे हे थंड झालेले मूग आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर ज्या पॉटमध्ये मी साखर बारीक केली त्याच पॉटमध्ये आता हे मूग घालून घेते आणि झाकण लावून याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि हे बघा, इथे आपलं हे मुगाचं छान बारीक पावडर तयार झालेली आहे. आता परत आपण गॅसकडे वळूया. परत त्याच कढईमध्ये आता आपण 2 चमचे तूप घालून घेऊ आणि तूप आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचे. तूप वितळलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेली मुगाची पावडर घालून घ्यायची आणि 4 ते 5 मिनटं खमंग तुपावरती सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायची नाही, कारण मूग आपण इथे मस्त खमंग भाजूनच घेतलेले आहेत. आणखी आपण 1 चमचा भरून तूप घालून घेतला. आपण एकाच वेळी तूप न वापरता थोडं थोडं तूप आपण इथे वापरत आहोत. असं टोटल आतापर्यंत 3 चमचे तूप वापरून झालेले आहे आणि मंद आचेवरती मस्त खमंग आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. असेच अगदी कमी तुपामध्ये मी फुटाण्याचे, ज्याला काही लोक सत्तूचे लाडू म्हणतात, ते सुद्धा बनवलेले आहेत आणि ते खायला तर अतिशय अप्रतिम लागतात आणि कमी तुपामध्ये बनवलेले आहेत. ती रेसिपीसुद्धा तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. उन्हाळ्यामध्ये फुटाण्याचे लाडू खाणे खूप फायदेशीर असते.
एकूण 7 ते 8 चमचे भरून मी तूप घालून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये असं गडेदार पीठ होईपर्यंत आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. अगदी चिपचिपं होईपर्यंत किंवा लाडू बांधायला येईपर्यंत एवढं तूप आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. आता आपल्याला लगेच यामध्ये साखर घालून भरभर मिक्स करून घ्यायची आहे, कारण हे सारण गरम असताना साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि वरून झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं हे असंच राहू द्यायचं आहे. त्यामुळे मुगाचं पीठ छान फुलून येतं आणि अशी गरम गरम साखर असल्यामुळे हलकंसं मॉइश्चर या पिठाला येतं. 10 मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ इथे बऱ्यापैकी फुलून आलेलं आहे. आता एकदा चमच्याच्या साहाय्याने हे पीठ आपण मिक्स करून घेऊ. आता या पिठाला बाइंडिंग आलेलं नाही आहे. बरेच जण बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आणखी तूप घालतात, परंतु आता आपण इथे तूप घालणार नाही आहोत. तर त्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत. हे पीठ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालणार आहोत आणि एक 5 मिनटं मस्त गडेदार होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. आणि तुम्ही बघाल अगदी मस्त लाडू बांधायला येईल एवढं हे पीठ छान गडेदार बनतं. चला तर मग आता हे पीठ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ. 4 ते 5 वेलचीची तयार पावडर यामध्ये घालून घेऊ. झाकण लावून घेऊ. 4 ते 5 मिनटं हे मिक्सरवरून आपण फिरवून घेऊ. आणि हे बघा इथे आपलं हे पीठ मिक्सरमधून छान फिरून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान गडेदार पीठ इथे तयार झालेलं आहे. असं हे तयार पीठ आपण या कढईमध्ये काढून घेऊ. आणि हे बघा मस्त गडेदार पीठ इथे तयार झालेलं आहे. मिक्सरमधून फिरवल्यामुळे सध्या ते गरम आहे. हाताला सोसवेल त्यावेळी आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊ आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याने गरम असल्यामुळे मिक्स करून घेऊ. आपलं पीठ इथे आता हलकंसं कोमट झालेलं आहे, म्हणजे हातामध्ये पकडून आपण लाडू बांधू शकतो. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पीठ खूप गार होऊ द्यायचं नाही, तर हलकंसं गरम असतानाच लाडू बांधायला सुरुवात करायची. यामध्ये असणारे संपूर्ण कडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पीठ छान एकसारखं करून घ्यायचं. आणि पीठ इथे आता हलकंसं कोमट झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण रव्याचा किंवा रवा बेसनचा लाडू वळतो ना, अगदी तसंच आपल्याला पीठ हातामध्ये घेऊन लाडू वळायचं आहे. आणि दोनही हाताच्या मध्ये असा लाडू वळल्यामुळे लाडूला चकाकी छान येते. आणि हे बघा इथे आपला हा पहिला लाडू तयार झालेला आहे. असा हा तयार लाडू आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि अशाच पद्धतीने इथे आपण संपूर्ण सारणाचे लाडू तयार करून घेऊ. लाडू बांधत असताना शेवटीचं पीठ जे आहे ना, ते थोडं असं मोकळं होतं, म्हणजे त्याचा लाडू बांधला जात नाही. तर अशावेळी 1 ते 1.5 चमचा भरून तूप घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे. इथे माझे संपूर्ण सारणाचे लाडू बांधून झालेले आहे. आता सर्वात शेवटचा लाडू आपण बांधत आहोत आणि बघा छान लाडू इथे बांधला जात आहे. आणि हे बघा इथे आपले हे संपूर्ण लाडू बांधून झालेले आहेत. खूप मस्त असे लाडू तयार झालेले आहेत. चवीला तर अतिशय अप्रतिम लागतात. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे मुगाचे लाडू बनवत असाल ना, तर या पद्धतीने बनवा. बिलकुल तुमचा लाडू बिघडणार नाही आणि घरचेसुद्धा तुमची वाहवा करतील. मस्त प्लेट भरून इथे आपले लाडू तयार झालेले आहेत. आणि बघा खूप छान कलर आपल्या लाडूला आलेला आहे. दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे. आणि हे बघा खूप सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत. आता यामधून मी तुम्हाला एक फोडून दाखवते. छान सॉफ्ट झालेले आहेत आणि अगदी कमी तुपामध्ये आपण बनवलेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची ही मुगाचे लाडू बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच कुठल्या शहरामधून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.